गणेशदादा बनगे साहेब व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. त्यांना विनंती करेन, दादा आपण प्लीज या व्यासपीठावरती या, क्रिकेटची मजा घ्या. खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण सहकार्य लागले दादांचं सातत्यपूर्व या स्पर्धेसाठी. आदरणीय गणेशदादा बनगे साहेब, महाराज फायनान्स वासोळे संघ आपला अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या. वासोळे संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सोमेश्वरवाडी या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. वासोळे संघाकडून 2 फलंदाज. वासोळे संघ 12वा खेळाडू येऊ द्या, अतिरिक्त खेळाडू येऊ द्या जरा. सोमेश्वरवाडीकडून 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. अनिल आणि निलेश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. मॅच सुरू होते, महत्त्वपूर्ण लढत आहे. सकाळचं सत्र आणि मला वाटतं लीगची शेवटची मॅच असेल, तर कोण जिंकणार ही मॅच महत्त्वपूर्ण ठरेल. इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळलाय. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक येतील. यस, इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. स्कोर बोर्डवरती सोमेश्वरवाडी फलंदाजी करत आहे. वासोळी संघाचा गोलंदाज आपण पाहतोय, स्ट्रायकर गोलंदाज अंकुश. स्ट्राईक लाईन निलेश. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज अंकुश. निलेश स्ट्राईक एंडला. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असेल. 4 षटकांचा महत्त्वपूर्ण लढत असेल. हो, इथे मात्र बॅकफुटला गेले. यस, गलीचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू मात्र जातोय सरळ दन दन दन, परंतु क्षेत्ररक्षक केल. यस, फिरकी केली जाईल, फेक केली जाईल. तोपर्यंत मात्र किती धावा घेतले? 3 धावा कंप्लीट केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मित्रांनो, स्पर्धा पाहताय, दर्जेदार स्पर्धा, नेत्रदीपक स्पर्धा, दैदिप्यमान आयोजनाचं प्रतीक ठरते ही स्पर्धा. आजचा 3रा दिवस महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि या महत्त्वपूर्ण दिवशी आपण जर तुम्ही क्रीडा रसिक क्रीडाप्रेमी जर पाहिले तर खऱ्या अर्थाने गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू यस पंच वळली जात आहेत. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव जोडली जाईल स्कोर बोर्डमध्ये. तर मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं जिथे मात्र आसरे संघ 53 धावांचं टार्गेट चेस करत असताना शशी चौधरी ज्याच्या बॅटमधून 11 चेंडू 37 धावांची गणागणती इनिंग आली आणि ती मॅच 1 साइड आसरे संघ घेऊन गेला. तदनंतर आपण पाहतोय सोमेश्वरवाडी आणि वासोळी संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. इथे मात्र लेग साईडला चेंडू पिच केला होता, आडव्या बॅटनी खेळायचा होता, फटका फसलाय. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. 6 धावा बोर्डवरती लागतायत. आमचे स्कोरर मास्टर आमच्या समवेत असणार आहेत गणेश चोरट. व्यासपीठावरती काय पाहतोय मी, राहुल बनगे आणि त्यांची लाडकी मुलगी, काय नाव आहे, श्रीशा बनगे. पहा, वयवर्ष 2, मॅच पाहण्यासाठी मैदानात आले. इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून या चेंडूला फेकलंय. यस, चेंडू मात्र सरळ दन 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 सीमा रेषे पार. 4 धावा डीजे. तर 2 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. सोमेश्वरवाडी काय फलंदाजी करतोय. फलंदाज जर आपण पाहिला तर निलेश चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या बोर्डवरती लागते, एकूण धावसंख्या 10. इथे मात्र मोठा फटका खेळलाय समोरच्या दिशेने. यस, स्वतः गोलंदाज त्याच्या खाली. पहिल्या विकेटचं पतन होतंय. निलेशला मात्र परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. डीजेला विनंती करीन या. आहे सातत्यपूर्व 3 दिवस आपण पाहतोय. आमचे स्कोरर मास्टर आहेत आमच्याबरोबर.
आता मात्र गणेश चोरट हे स्कोरर मास्टर आहेत. डीजे मास्टरचंही कौतुक करेन. डीजे प्रशांत खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम त्यांच्याकडून केलं जातंय. त्याचबरोबर आमचे इंडिया क्रिक यांचंही खूप सारं कौतुक करेन. लागोपाठचा तिसरा दिवस महाराष्ट्र, भारत आणि भारताच्या बाहेर 188 देशांमध्ये लाईव्ह थेट प्रक्षेपणचं काम या ठिकाणी इंडिया क्रिकच्या मार्फत केलं जाते. त्याचबरोबर आमचे डेकोरेटर असतील ज्यांनी हे मैदान सजवलंय आणि पंचांचं खास करून कौतुक करेन. सातत्यपूर्व 3 दिवस अतिशय चांगले पंच आणि चांगले निर्णय या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांनी दिलेत, तर पंचांचंही कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर ज्या पद्धतीने ही आयोजन समिती आहे, या आयोजन समितीचे प्रमुख आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ गणेशदादा बनगे सर असतील, महाराज फायनान्स, त्याचबरोबर सतीश बबन सनस सह्याद्री स्पोर्टचे सर्व्या, त्याचबरोबर श्री नवनाथ खंडू चिकणे माऊली एंटरप्राइजेसचे सर्व्या आणि या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आमचे लाडके माननीय संदीपदादा म्हात्रे साहेब, समाजसेवक कोपरखेने, त्याचबरोबर वाई तालुका पश्चिम असोसिएशनचे सर्व आमचे आयोजक यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलंय. तर या सर्वांचंही खूप सारं कौतुक करेन. अकरा धावा बोर्डवरती लागतायत. पहिलं षटक क्रमांक 1 समाप्त होतंय. आता मात्र 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. आऊट झाले, आउटली कोण आऊट झालाय तो? येस, अनिल आणि प्रथमेश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज दाखल होतोय अर्जुन. येस, अंडर 23चा गोलंदाज आहे. उद्याची मात्र अंडर 23 चॅम्पियन लीग या स्पर्धेमध्ये त्याला तुम्ही खेळताना पाहायला मिळेल. उद्याचा दिवस महत्त्वपूर्ण असेल. अंडर 23 चॅम्पियन लीग वाई असोसिएशनकडून ही स्पर्धा येते. खऱ्या अर्थाने अजित वरे सर असतील, संतोष चोरगे यांची खूप सारी मेहनत आहे या स्पर्धेसाठी. इथे मात्र खोदून काढला या चेंडूला. यस, लॉंग ऑन त्याच्या खाली, कोणतीही चुकी करणार नाही. याही फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज क्रमांक 2 तंबूच्या असऱ्याला अनिल बाद होतोय. डीजे आवाज तुम्ही ऐकताय. काय मराठी संगीत, आणि मराठी संगीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण भारत देश नव्हे तर संपूर्ण जगावरती आदिराज्य गाजवताना मराठी संगीत आपण पाहतोय. प्रत्येक देशामध्ये जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये मराठी संगीत गेलंय. मग त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल अमोलजी जाधव यांचा आवाज आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रात दुमदुमतोय. इथे मात्र लॉफ केलाय चेंडू. यस, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कोणतीही चुकी करणार नाहीत. फलंदाज क्रमांक 3 मात्र तंबूच्या आसऱ्याला महत्वपूर्ण फलंदाज प्रथमेश गोल्डन डकचा शिकार ठरतोय. डीजे यस, आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल झाले. तुषार फलंदाज आणि जग्गू हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सोमेश्वरवाडी या संघाकडून गोलंदाजी आपण पाहतोय. वासोळे संघाकडून मास्टर गोलंदाज पाहतोय. षटक क्रमांक 2 हाताळतोय अर्जुन. हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळाल्यात. हॅट्रिकचा चान्स असेल या गोलंदाजाला. काय घडणार या चेंडूवरती हे महत्त्वपूर्ण ठरेल. 3 दिवसीय स्पर्धा आहे. 3 दिवसीय स्पर्धेची पहिली हॅट्रिक या खेळाडूकडून घेतली जाते का हे महत्त्वपूर्ण ठरेल. गोलंदाजी मार्कवरती अर्जुन, स्ट्राईक एंडला मात्र जग्गू. महत्त्वपूर्ण चेंडू असेल. इथे मात्र शफल झाले. यस, या चेंडूला मात्र फाईन लेग क्षेत्र निवडलंय. या चेंडूवरती धावा मिळतील 6 धावा. डीजे
यस, काय फलंदाजी करतोय जग्गू, क्या बात आहे. एक वाईट टेनिस बॉल क्रिकेट मधलं मोठं नाव जग्गू. आज सोमेश्वर वाडी या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये बहारदार फलंदाजी करताना जग्गू. एकूण धावसंख्या बोर्डवरती पाहताय आपण, एकूण धावसंख्या 23 धावा, षटक क्रमांक 2, लागोपाठचे 2 षटकार. पुन्हा एकदा जग्गूच्या बॅट मधून यस, इथे मात्र लागोपाठचा 3रा षटकार. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी जग्गू. ब्रँडेड फटका, 6 धावा डीजे. जुना चेंडू द्या. क्या बात है, क्या बात है. काय फलंदाजी केली पहा, अफलातून फलंदाजी. जिथे मात्र जय हनुमान क्रीडा मंडळ बोरगाव यांच्याकडून आपण पाहिलं तर महेश या फलंदाजाने लागोपाठचे 3 षटकार ठोकले होते. तदनंतर आपण जर पाहिलं तर या फलंदाजाच्या बॅटमधून सलगचे 3 षटकार येत आहेत. जग्गू काय फलंदाजी करतोय, ब्रिलियंट. आक्रमक झालाय हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहिलं अर्जुन, पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट. तदनंतर जग्गू ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, सलगचे 3 षटकार त्याच्या बॅटमधून येत आहेत. ओ यस, स्ट्राईक एंडला मात्र गोलंदाज निघताय स्ट्राईक एंडला. जग्गू, ओ फुल टॉस चेंडू, या चेंडूला आडव्या बॅटनी खेळलं. यस, डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल. तोपर्यंत मात्र 1 धाव घेतली जाते. फुल टॉस चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता. या चेंडूला मात्र फेकायचं होतं मैदानाच्या बाहेर. मिसिटचा फटका, 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. स्कोरबोर्डवरती जाऊया. स्कोरबोर्ड जर पाहिला तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते ती 30 धावा. हम जाएंगे डीजे के पास, यू गए यू जाए. डीजे चला थोडी घाई करा. आजचा दिवस महत्वपूर्ण आहे या स्पर्धेचा मित्रांनो. फायनल डे. आता मात्र सज्ज होत आहेत गोलंदाज. नवीन गोलंदाज विश्वनाथ गोलंदाजाला प्राचारण केलंय. स्ट्राईक एंडला मात्र बहारदार खेळी करतोय जग्गू. क्या बात है. ओ हा चेंडू लेग साईडला पिच केला. यस, हा चेंडू लॉंग स्टॉपला चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होईल. 4 धावांसाठी व्हाईट बॉलचा इशारा. 5 धावा येत आहेत या चेंडूवरती. खराब गोलंदाजी मी म्हणेन. यष्टीरक्षकाची जबाबदारी होती या चेंडूला थांबवण्याची. यष्टीरक्षणही खराब होतंय. तसा फायदा मात्र सोमेश्वरवाडी या संघाला मिळतोय. जग्गू मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, आक्रमक झालाय. पूर्णपणे जबाबदारीचं क्रिकेट पाहायला मिळतंय जग्गू या फलंदाजाकडून. तर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत विश्वनाथ आणि टोपण नाव दगड्या या नावाने फेमस आहे या वाईट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ओ इथे मात्र यू मिस, आय डेफिनेटली इट. क्लीन बोल्ड. जग्गूला मात्र परतावं लागतंय. महत्वपूर्ण फलंदाज होता या संघाचा सोमेश्वर वाडीचा जग्गू. बॅक इन पविलियन. चला यानंतर मॅच असेल. कोण जिंकले पहिली मॅच? आकुशी संघ. आपण तयारीत राहा. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल त्यांच्या समवेत आपला द्वितीय फेरीचा सामना असेल. आज दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर प्रेक्षणीय मॅच आहे, ज्या मॅचची सातत्यपूर्व चर्चा केली जाते. अनेक सातारा जिल्ह्यामधून अनेक कान्याकोपऱ्यातून आम्हाला फोन येत आहेत किती वाजता मॅच आहे. अनेक प्रेक्षक तुम्हाला मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील ज्या वेळेला ही मॅच सुरू होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विशाल
ओ फुल टॉस चेंडू, लो फुल टॉस चेंडू होता, यस स्विंग अँड मिस. स्ट्राईक एंडला मात्र विशाल. जग्गू हा फलंदाज महत्वपूर्ण होता सोमेश्वर वाडीचा, त्याला माघारी पाठवलंय, क्लीन बोल्ड केलं या गोलंदाजाने. दगड्या या नावाने प्रसिद्ध आहे, वाई टेनिस बॉल क्रिकेटमधला महत्वपूर्ण खेळाडू आहे. आज मात्र स्वतःच्या गावासाठी स्वतःच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना आदरणीय गणेशजी पारकर साहेब यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती करेन स्टेजवरती स्थानापन्न व्हा. गणेशजी पारकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विश्वनाथ कडून. दगड्या या नावाने प्रसिद्ध. स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज पाहतोय तुषार. हा ही चेंडू लो फुलटॉचा चेंडू लेग साईडला खेळायचा होता, यस. डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येत आहेत, फेक केली जाईल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. स्कोरबोर्ड जर पाहिला आपण, स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागते ती 36 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. जग्गू हा महत्वपूर्ण खेळाडू होता. या जग्गूला मात्र परत पाठवल्यानंतर कुठेतरी अंकुश आणण्याचं काम धावसंख्यांवरती केलं जात आहे वासोळी संघाकडून. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय दगड्या. ओ इथे मात्र पॉइंटच्या दिशेने काय फटका खेळला, यस क्षेत्ररक्षक असतील डीपचे, फील्ड केली जाईल तोपर्यंत मात्र किती धावा घेतल्या जात आहेत, यस 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी जाताना आपण पाहतोय इथे मात्र काय घडतंय, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. समजण्या पलीकडचं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि फलंदाज बाद. संध्याकाळी मला भेट जरा. ठीक आहे. ओके 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 चिकने. तर षटक क्रमांक 3 मात्र समाप्त होतोय. 3 षटकाच्या अंती आपण पाहतोय धावसंख्या बोर्डवरती लागते ती 39 धावा बोर्डवरती लागतायत. नवीन गोलंदाजाला मात्र आमंत्रित केलंय, सचिन या गोलंदाजाला आमंत्रित केलंय. फलंदाजीमध्ये आपण पाहतोय तुषार आणि पंकज हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तुषार, हा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. नॉन स्ट्राईकला तुम्ही पंकजला पाहताय. महत्वपूर्ण षटक असेल, हानामारीचं षटक असेल. या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बोर्डवरती लावाव्या लागतील. ओ इथे मात्र पॅडल स्वीप करायचं होतं, फटका पासला, यस. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाहीत. तुषारला मात्र परतावं लागतंय, यस. तुषार बॅक इन पवेलियन. तर इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत सचिन. यांच्यासाठी रेस्ट ऑफ सातारा या टीममध्ये खेळणारे आमचे स्टार क्रिकेटर सचिन चोरट, सह्याद्री स्पोर्ट साताराचे सर्वा. त्यांच्याकडून जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल या गोलंदाजाला सचिनला. अजून 2 चेंडूवरती 2 विकेट घ्याव्या लागतील. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे या ठिकाणी. काही घडणार मैदानाच्या आतमध्ये हे सुद्धा पाहणं गरजेचं. राहुल फलंदाजीसाठी येतोय. 39 धावा बोर्डवरती लागल्यात. 3.1 सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्पर्धा पाहत आहे शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021. हो या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. काय गोलंदाजी केली जाते, अफलातून गोलंदाजी, वा बाय वा. सचिन 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 क्या बात आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सोमेश्वर वाडी जिथे मात्र जग्गूची बॅट बोलले परंतु तदनंतर मात्र ब्रेक लावला या इनिंगला. सचिन गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाले, तदनंतर लेग स्पिनचा मारा पाहायला मिळाला सचिनकडून.
हो इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळला. यस डीपच्या क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल, तोपर्यंत मात्र एक धाव अंकित केली जाईल स्कोर बोर्डवरती. चांगली गोलंदाजी होते. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील सोमेश्वरवाडी, कारण आपण जर पाहिलं 50 ते 60 धावा सुद्धा या मैदानावरती कमी पडतायत, तर तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल मित्रांनो. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत सचिन. स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज. हो इथे मात्र मोठा फटका खेळायचा आहे. हवेमध्ये चेंडू असेल, डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येत आहेत. यस विकेट क्रमांक दुसरी मिळते या ठिकाणी सचिनला. याही फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. डीजे कोंडवली ना. हां तिथं नका तिथं पेज घ्या ना, पेज घ्या ना. बोरगाव कोंडवली आहे ना. सेमीफायनल, फर्स्ट सेमीफायनल. कोंडवली ना. हां कोंडवली ठीक हां. आहे. ते करतो मी आता. रेस्टॉपच्या अगोदर मॅच खेळायची आपल्याला ही. हो ते कर ना. बोलून थँक्यू. तर आयोजन समितीच्या वतीने सांगितलं या मॅच नंतर ही मॅच जशी संपते, नाही मी सांगतो तर नक्कीच जो विजयी संघ असेल त्याच्या अगेन्स्ट मात्र आकोशी संघ खेळेल. तदनंतर जर आपण मॅच पाहिली तर विजेता संघ खेळेल आसरे समवेत तुम्हाला मॅच खेळावी लागेल, कारण हा 8चा पोल आहे. 8चा पोल आपण कंप्लीट करणार आहोत. तदनंतर आपण सेमीफायनलच्या लढतीकडे जाईल, जिथे मात्र सेमीफायनल क्रमांक 1 असेल बोरगाव CKM अगेन्स्ट कोंडवली. या दोन्ही संघांना विनंती करेन आपलीही तयारी ठेवा. तुमचीही लगेच मॅच असेल. 2 मॅच बाकी आहेत मध्ये, त्यानंतर तुमची मॅच खेळवली जाईल. बोरगाव CKM संघाचा जो कोण प्रतिनिधी असेल, कोंडवली संघाचा प्रतिनिधी असेल, त्यांना विनंती करेन आपण ही मॅचची तयारी करा. 2 मॅच नंतर आपली मॅच असेल आणि तदनंतर ही लगेचच दुसरी सेमीफायनल आणि तदनंतर आपण रेस्ट ऑफ सातारा अगेन्स्ट वाई मॅच खेळणार आहोत. हे आयोजन समितीच्या वतीनं तुम्हाला सांगितलं जात आहे. अशा पद्धतीनं आपण मॅच खेळणार आहोत. हो यस इथे मात्र आयोजन समितीच्या वतीने सांगितलं जात आहे कंपल्सरी मास्कचा वापर करा. जे प्रेक्षक मित्रांनो गेटच्या आतमधून जे प्रेक्षक आतमध्ये दाखल होत आहेत त्यांना विनंती करेन कंपल्सरी मास्क वापरा प्लीज, विनंती असेल. आणि गेटवरती आपण गर्दी करू नका, खास करून गेटवरती गर्दी करू नका, आपल्याला विनंती असेल. 4 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. सोमेश्वरवाडी संघ जर आपण पाहिला तर 4 षटकामध्ये धावा बोर्डवरती लागल्यात 41. 42 धावांचं टार्गेट असेल वासोळी संघासमोर. व्यासपीठावरती उपस्थित आमचे प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी आहेत गणेश पारकर यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय गणेश पारकर, स्टार क्रिकेटर राहुल बनगे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याचबरोबर व्यासपीठावरती गणेश भास्करराव उद्योजक यांचाही यथोचित सन्मान केला जातोय. आदरणीय गणेश भास्करराव उद्योजक आहेत, त्यांचा व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय. स्टार क्रिकेटर राहुल बनगे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय सदाशिव ढवळे यांचाही यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय सदाशिव ढवळे यांचाही यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय संजय सनस यांचाही व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय. कॅमेरामॅनला विनंती करेन स्टेजच्या दिशेने कॅमेरा घ्या. त्याचबरोबर आदरणीय विनोद जाधव यांचाही यथोचित सन्मान केला जातोय. आदरणीय विनोद जाधव यांचाही यथोचित सन्मान केला जातोय. व्यासपीठावरती राहुल बनगे यांच्या शुभ हस्ते. तर आपण पाहिलं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. संगमेश्वरवाडी या संघाने जर आपण पाहिलं तर 41 धावा बोर्डवरती लागल्यात. 42 धावांचं टार्गेट. विनोद जाधव परतवडी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या.
तर मित्रांनो आपण स्पर्धा पाहतोय शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 पर्व तिसरा आपण पाहतोय. एक मोठी स्पर्धा खऱ्या अर्थाने सातारा आणि वाई तालुक्याची मानाची क्रिकेट स्पर्धा ठरते. प्रत्येक क्रीडा रसिक क्रीडाप्रेमींच्या मनातील स्पर्धा. त्याचबरोबर आदरणीय प्रशांत जाधव यांचाही यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय प्रशांत जाधव साहेब यांचाही यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. प्रमुख आयोजक आदरणीय सतीश सनस यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. कंपल्सरी मास्कचा वापर करा. वाई असोसिएशनच्या वतीने सांगितलं जातंय, वाई प्लीज या आयोजन समितीच्या वतीने सांगितलं जातंय कंपल्सरी मास्कचा वापर करा आणि गेटवरती कोणी थांबू नका. विनंती असेल जे गेटवरती आमचे प्रेक्षक आहेत प्लीज आपल्या आयोजन समितीला विनंती करीन आपले 2-3 सहकारी तिथे जाऊ द्या. तो जो गोळावाला आहे त्याला थोडंसं आतमध्ये ढकला प्लीज, कारण इथेच जास्त गर्दी होते गेटवरती. विनंती असेल सोशल डिस्टन्सिंग पाळा प्लीज. आपल्याला विनंती असेल मास्कचा जास्तीत जास्त वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा आणि गेटवरती प्लीज कुणी थांबू नका. आपल्याला वारंवार मी विनंती करतोय. येस येस पंचांचा इशारा येतोय. मॅच सुरू होते. जर आपण पाहिलं सचिन आणि संदीप हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय स्ट्रायकर गोलंदाज तुषार. ओ इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळला. यश क्षेत्ररक्षक येतील चुकी करतायत. पहिली विकेट मिळू शकली असती. एक सोपा झेल आणि एक सोपा झेल सुटलाय या खेळाडूकडून. तुम्ही झेल सोडाल तर तुम्हाला मॅच ही सोडावी लागेल. हे समीकरण आहे मित्रांनो क्रिकेटचं. एक महत्त्वपूर्ण विकेट होती जिथे मात्र फलंदाज आपण पाहिलं सचिन हा बाद होऊ शकला असता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शॉर्ट आर्म चा चेंडू होता, त्या चेंडूला उडवलं होतं परंतु हा चेंडू मिसहिट झाला. एक झेल सोपा झेल या ठिकाणी सुटलाय. गोलंदाजी मार्क होती तुषार. ओ याही चेंडूला ऑफस्टंपच्या बाहेर पिच केलं. यस पंच बोलतायत व्हाईट बॉलचा कॉल दिला जाईल. एक अतिरिक्त धाव जोडली जाते. स्ट्रायकर सचिन, नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहतोय तुम्ही संदीप पाहताय. धावसंख्या बोर्डवरती लागले 41-42 धावांचं टार्गेट असेल या मॅचमध्ये. चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल जर या मॅचमध्ये सोमेश्वरवाडी या संघाला जिंकायचं असेल. वासोळी संघाकडून महत्वपूर्ण जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओ इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळायचा तर फटका फसला. येस कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. पुन्हा एकदा दुसरी चुकी आणि इथे मात्र येस थर्ड अंपायरकडे निर्णय दिलाय. रेफर केलंय पंचांनी. तिसरे पंच आमचे असतील त्यांना विनंती करेन प्लीज आपण चेक करा. आमचे इंडिया क्रिकचे कॅमेरामॅन आणि मॅनेजर त्यांना विनंती करेन आपण चेक करा रनआउट आहे का. या सर प्लीज. बाकीमध्ये कोणी बोलू नका. विनंती असेल पंच पाहतायत बाकी खेळाडूंनी तिकडे जाऊ नका, इकडे या. येस रेफर केले थर्ड अंपायरसाठी. काय डिसिजन येतोय हे महत्त्वपूर्ण डिसिजन असेल. तुमच्यापर्यंत निर्णय कळवला जाईल. आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी रेफर करतायत. कॅमेरामॅनला विनंती असेल आपला निर्णय आज आजच्या दिवसामध्ये अचूक असतील. प्लीज आपण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण थेट प्रक्षेपण करणं गरजेचं आहे. तर नॉट आउटचा इशारा येतोय. येस आमचे कॅमेरामॅन दुसरे कॅमेरामॅन त्यांना विनंती असेल आपण कॅमेऱ्याचा ताबा घ्या. जास्तीत जास्त आपलं नाव आहे इंडिया क्रिक जिथे मात्र आपण पाहतोय 3 दिवसीय स्पर्धा अगदी महाराष्ट्र भारत आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम इंडिया क्रिकच्या मार्फत केलं जात आहे. दर्जेदार थेट प्रक्षेपण केलं जात आहे. इथे मात्र
आपण पाहिलं रनआउटसाठी रेफर केलं होतं, नॉटआउटचा इशारा येतोय. आता मात्र फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संदीप, गोलंदाज तुषार. हो इथे मात्र बॅकफुटला गेले, कट करायचा होता. त्याचबरोबर व्यासपीठावरती आदरणीय पंकज दादा वाडकर यांचंही आगमन होतंय. त्यांनाही विनंती करेन आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हा. बरेचसे मान्यवर ब्रवनीचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्या सर्वांना विनंती करेन आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हा. चौकार येस. ओ यस, या चेंडूला लॉंग स्टॉपला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. त्याच्या पाठमोरा खेळाडू आहे परंतु चेस लागले. खेळ नक्कीच मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी. हॅलो हा अरे बाबा मी कॉमेंट्री करतोय, नाही बोललो तुला तर काय कुठं मी काय करणार आहे बाबा, नाही बोललो तुला तर 1 रुपया नाही मला माहिती. कॉमेंट्री करतोय अरे नाही करेल तुला, खोटं बोलतोय का? नाही बोलतोय तर खोटं बोलतोय मी. नामदेव सनस ना. 12 धावा बोर्डवरती लागत आहेत. जिथे मात्र 42 धावांचं चेस केलं जात आहे वासोळी संघाकडून. पहिल्या षटकामध्ये 12 धावा बोर्डवरती लागल्या जात आहेत. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळते दोन खेळाडूंकडून. जिथे मात्र 2 फलंदाज आहेत, एका बाजूला असेल सचिन तर एका बाजूला पाहत आहे संदीप. ही जोडी महत्त्वपूर्ण ठरते आजच्या दिवसामध्ये. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलंय, निलेशला आमंत्रित केलंय. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आहेत आदरणीय पंकज दादा वाडकर साहेब उपस्थित आहेत, योगेजी चिकणे, त्याचबरोबर आदरणीय स्वप्नील सावंत, पाटण तालुका एक मोठं नाव, त्याचबरोबर नामदेव सनस, ND कंस्ट्रक्शनचे सर्व्हिस सर्वा. या सर्वांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं, मॅचची मजा घ्यावी. तर वासोळे संघ बॅटिंग करतोय. 42 धावांचं टार्गेट आहे त्यांच्यासमोर. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. गोलंदाज निलेश हा गोलंदाज सज्ज होतोय. 12 धावा बोर्डवरती लागल्यात. 30 धावांची गरज असेल, थोडी घाई करा प्लीज, अजून खूप मॅचेस आहेत. आजचा दिवस आपला फायनल डे आहे, विनंती असेल. हो इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. यस, गलीमध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतोय, चेंडू मात्र जातोय का सरळ पाहणं गरजेचं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण फेक केली जाईल. तोपर्यंत मात्र 3 धावा अंकित केल्या जात आहेत स्कोरबोर्डवरती. धावसंख्या जर पाहिली आपण, एकूण धावसंख्या बोर्डवरती लागते ती 15 धावा बोर्डवरती लागत आहेत. 42 धावांचं टार्गेट चेस केलं जात आहे. विनंती असेल आकोशी संघ आपला कॅप्टनला सज्ज ठेवा, लगेचच तुमचा टॉस केला जाईल. महत्त्वपूर्ण मॅच असेल, क्वार्टर फायनलचा सामना असेल, द्वितीय फेरीचा सामना असेल, माफी असावी. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय निलेश. संदीप यस, चांगला चेंडू अगदी मिडल स्टंपवरून जातोय, गॅदर करतोय. यस, यष्टीरक्षक आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण फक्त आणि फक्त 42 धावांचं टार्गेट आहे तुमच्या समोर. नक्कीच आदरणीय संदीप राजपूत साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. त्यांचंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत. आदरणीय संदीपजी राजपूत साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत, मंचावरती उपस्थित राहत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर आदरणीय संजयजी शिर्के साहेब व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. तर आमचे प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. मानाची स्पर्धा पाहताय तुम्ही, खऱ्या अर्थाने शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021चं पर्व पाहताय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय निलेश, स्ट्राईक एंडला मात्र सचिन.
हो इथे मात्र मोठा फटका खेळ आहे. यस कार्पेटच्या साह्याने यस डीपला क्षेत्ररक्षक आहेत, फेक केली जाईल तोपर्यंत आपण पाहतोय एक धाव अंकित केली जाते स्कोर बोर्डवरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. 2 षटकामधले आपण चेंडू जर पाहिले तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 19 धावा बोर्डवरती लागल्यात. 42 धावांचं टार्गेट आहे. तदनंतर मी विनंती करेन आकोशी संघाचा कर्णधार आपण तयार राहा, आपली मॅच आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय संदीप. हो इथे मात्र झेल टिपला जाईल. यस यष्टी रक्षक कोणतीही चुकी करणार नाहीत. फलंदाज क्रमांक 1 संदीप यांना परतावं लागेल, तंबूच्या आश्रयाला जावे लागेल. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी, महत्वपूर्ण विकेट होती या वासोळी संघाची. संदीपजी बॅक इन पविलियन. तर मित्रांनो सातत्यपूर्व तुम्हाला सांगितलं जात आहे आयोजन समितीच्या वतीने मास्कचा वापर करा, कंपल्सरी मास्क वापरा, तदनंतर सॅनिटायझरचा वापर करा. तदनंतर विनंती असेल की सुरक्षित अंतर ठेवा. तर पहा व्यासपीठावरती 2 वर्षाची श्रीशा राहुल बनगे ही मॅचची मजा घेते. प्रिन्सी क्या बात आहे, पहा यालाच तर क्रिकेट म्हणतात. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं वाई टेनिस बॉल क्रिकेट आणि वाई टेनिस बॉल क्रिकेटचे प्रेक्षक जर पाहिले तर दर्दी प्रेक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाले. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 2 षटकांच्या अंती आपण धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा बोर्डवरती लागत आहेत, जिथे मात्र 42 धावांचा पाठलाग केला जातोय वासोळी संघाकडून. तर 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. आता मात्र 42 धावांचं टार्गेट तुम्हाला चेस करायचं आहे. अजूनही 23 धावांची गरज असेल. गोलंदाज नवीन गोलंदाजाला आमंत्रित केले, प्रथमेशला आमंत्रित केलंय. स्ट्राईक एंडला आपण पाहताय सचिन हा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला आलेत. हो इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळला. यस डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. यस फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या बोर्डवरती लागते 21 धावा. आता मात्र नवीन समीकरण तुमच्या समोर मांडेन. 11 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. क्या बात आहे, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज प्रथमेश सोमेश्वरवाडी या संघाकडून चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये हो इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळायचा आहे. कार्पेटच्या साईडने खेळला. यस लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 1 धाव घेतली जाते. तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. 22 धावा बोर्डवरती लागल्यात. 4 चेंडू महत्त्वपूर्ण ठरतील या षटकामधले आणि चेंडू मात्र ज्यांच्या हातामध्ये आहे प्रथमेश महत्त्वपूर्ण गोलंदाज आहेत या वाई टेनिस बॉल क्रिकेटचे. आज मात्र स्वतःच्या गावासाठी स्वतःच्या नावासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज पाहतोय विश्वनाथ हा फलंदाज. ओ इथे मात्र लेग साईडला यस खराब चेंडू. या खराब चेंडूचा चांगला समाचार घेतलाय. 1 टप्पा चेंडू 4 धावा. खराब चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचा परिपूर्ण समाचार घेताना आमचे फलंदाज पाहिले. विश्वनाथला गरज होती या फटक्याची जर आपण पाहिलं वासोळे संघाला. आता मात्र धावसंख्या पुढे जाते, पुढे सरसावते. एकूण धावसंख्या बोर्डवरती लागते ती 26 धावा बोर्डवरती लागतायत. म्हणजेच समीकरण येऊन पोहोचलंय
9 चेंडू 16 धावांची गरज असेल वासोळी संघाला. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश. ओ क्लोलवर टप्प्याचा चेंडू त्याला समोरच्या दिशेने खेळणं. यस, 2 क्षेत्ररक्षक येतील. फंबलिंग केलं जात आहे, गॅदर केलं जात आहे, तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 8 चेंडू आणि धावांची गरज असेल 14. 8 चेंडू 14 धावा. आणि मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय प्रिन्सी राहुल बनगे. 2 वर्षाची चिमुकली आहे. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये मॅचची मजा घेते. यस, विनंती करेन सर्वांनी मास्कचा वापर करा. आणि मी विनंती करतोय आपल्याला, प्लीज मैदानाच्या आतमध्ये या. आपण गेटवरती का थांबलायत हेच मला समजायला मागायचं. 6 धावा येत आहेत. यस, विश्वनाथ ब्रँडेड फटका. जे प्रेक्षक आमचे वर्ग सर्व उभे आहेत या ठिकाणी, आपल्याला विनंती असेल प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये जावा. प्लीज आपल्याला गेटच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत आपल्याला विनंती करतो आपण मैदानाच्या आतमध्ये व्हा. आपल्याला वारंवार विनंती केली जाते, आपण गेटवरती कुणीही उभे राहू नका. कारण मित्रांनो, हा कोविड-19चा काळ आहे. कोरोना हा आजार अजूनही संपलेला नाही. जास्तीत जास्त मास्कचा वापर करा. पुन्हा एकदा विश्वनाथची बॅट बोलते. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकूण धावसंख्या 34. 8 धावांची गरज असेल. हो, इथे मात्र आडव्या बॅटनी खेळायचा होता. यस, पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज विश्वनाथ बाद होतोय. चांगली फलंदाजी करत होता, परंतु त्याला माघारी धाडलंय या गोलंदाजाने. मॅच मध्ये इंटरेस्टिंग मोड आलाय. चांगली फलंदाजी करणारा विश्वनाथ परततोय. तंबूच्या असऱ्याला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. यालाच तर मित्रांनो क्रिकेट म्हणतात. जिथे मात्र हावी झाला होता हा फलंदाज, तदनंतर गोलंदाजाची बारी. चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू, लेग बिफोरची अपील. या अपीलला उचलून धरलंय पंचांनी. झाली, संपली का? षटक क्रमांक 3 मात्र समाप्त होतोय. 3 षटकांच्या अंती धावसंख्या बोर्डवरती लागते. एकूण धावसंख्या 34 धावा बोर्डवरती लागल्यात. 6 चेंडू 8 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. तर विनंती असेल जास्तीत जास्त मास्कचा वापर करा. आपल्याला विनंती असेल मास्क वापरा कंपल्सरी. आमचे पोलीस अधिकारी गेटवरती येऊन पाहून जात आहेत सातत्यपूर्व. आपल्याला विनंती असेल मास्कचा वापर करा. आणि मला वाटतं स्वतःसाठी गरज आहे. आमचा जो प्रेक्षक वर्ग आलाय त्यांना सांगेन की मास्क कंपल्सरी प्लीज, विनंती असेल. आणि आयोजन समितीला विनंती करतोय आपणही लक्ष ठेवा सर्वांनी. जे स्टेजवरती व्यासपीठावरती जे आमचे मान्यवर आहेत त्यांनाही विनंती करेन आपण मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा, विनंती असेल. आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सचिन आणि प्रदीप. आता मात्र स्ट्राईक एंडला सचिन. गोलंदाजीसाठी आमंत्रित केले राहुलला. जबाबदारी दिली आज गावाची आणि जबाबदारी निभवावी लागेल तुम्हाला. 6 चेंडू 8 धावा. कोणता संघ विजयी ठरणार, कोणता संघ आकोशी संघासमोर खेळणार हे सुद्धा पाहणं गरजेचं. गोलंदाज राहुल, स्ट्राईक एंडला मात्र सचिन. कोण मॅच घेऊन जाणार? 6 चेंडू 8 धावा. 8 धावा 6 चेंडू. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत गोलंदाज. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर पिच केला. यस पंच ओळतायत. व्हाईट बॉलचा कॉल दिला जाईल. मी विनंती करतोय गेटवरती जे प्रेक्षक आहेत त्यांनी प्लीज आतमध्ये जावा. थोडंसं गेटवरती कुणीही थांबू नका. थोडंसं आतमध्ये बसलात तर काय हरकत आहे. आपल्याला वारंवार आयोजन समिती सांगते गेटच्या थोडंसं आतमध्ये या. इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळला. एका धावेवरती थांबावं लागेल. स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र समीकरण आलंय 4 चेंडू आणि 7 धावांचं. बरोबर ना? 4च ना? नाही 5 चेंडू 7 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. पहिला चेंडू व्हाईट बॉल फेकलाय. तदनंतर आपण पाहिलं 1 धाव घेतले. आता मात्र डावखुरा फलंदाज आपण पाहतोय प्रसाद. प्रदीप हा फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. 5 चेंडू 7 धावांची गरज असेल. आकोशी संघ कर्णधार. 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 5 चेंडू 6 धावा. लेक डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप.
गोलंदाजी मारकुती सज्ज झालाय. गोलंदाज राहुल हा गोलंदाज सज्ज होतोय. 5 चेंडू 6 धावा. थोडीशी घाई करा, विनंती असेल आपल्याला. ओ या चेंडूला यस, चांगला फटका. यस क्षेत्ररक्षक येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीत. चांगला झेल टिपला जातोय. महत्वपूर्ण विकेट होती. डावखुरा फलंदाज तंबूच्या असऱ्याला जाताना पाहायला मिळतोय प्रदीप हा फलंदाज. आता मात्र समीकरण नवीन मांडेल तुमच्या समोर. 4 चेंडू 6 धावा. मित्रांनो, अजूनही मॅच संपली नाही. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये तुडुंब युद्ध पाहायला मिळते. दोन्ही संघामध्ये कोणताही संघ हार मानायला तयार नाही. एका बाजूला पाहत आहे सोमेश्वरवाडी, तर एका बाजूला पाहत आहे वासोळे. कोणता संघ जिंकणार? आकोशी संघ तुमची वाट पाहतोय. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय महादेव. यस, आणि महादेवनी जर ही मॅच काढली तर त्याच्यासाठी रोख रुपये 1000चं पारितोषिक लागले. गणेश दादा भनगे साहेब यांच्याकडून 1000चं पारितोषिक असेल जर ही मॅच महादेवनी जिंकून दिली तर. पहा, पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. जबाबदारी आहे. आज गावचं नाव, स्वतःचं नाव राखायचं असेल महादेवला तर ही मॅच जिंकावीच लागेल. आता मात्र स्ट्राईकला सचिन हे फलंदाज, नॉन स्ट्राईकला महादेव. पाहूया काय घडणार. राहुल गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. ओ इथे मात्र चांगला फटका येत आहे. यस, चांगला फटका. यस, या चेंडूवरती 4 धावा येतील. सचिनच्या बॅट मधून आलाय कडक कमाल फटका. 4 धावा. क्या बात आहे. आता मात्र 3 चेंडू 2 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. सचिननी जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती, परंतु महादेव नॉन स्ट्राईकला आहे. जर महादेव ही मॅच जिंकून देत होते तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, परंतु त्यांना नॉन स्ट्राईकला ठेवलंय सचिननी. सचिन स्वतः जबाबदारी घेत आहेत आपल्या संघाची. गोलंदाजी मारकुती सज्ज होत आहेत राहुल. हो इथे मात्र बॅकफुटला गेले, कट करायचा होता आणि यस डीपचे क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत आपण जर पाहिलं तर यस 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. वासोळे संघ विजयी ठरतोय या मॅच मध्ये. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाले. अगदी शेवटच्या षटकामध्ये ही मॅच गेली. वासोळे संघ ही मॅच जिंकते. सोमेश्वरवाडी या संघाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस होईल. टॉस साठी